नमस्कार स्वामी भक्तांनो. आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आहे. परमेश्वरांचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो. सामान्य माणूससुद्धा पुजारी होतो. फुले कचरा होत नाही तर निर्मल्य होतात. धूप राख होत नाही तर भस्म होते. निराजन नंदादीप होतो. दूध दही पंचामृती तीर्थ होते. प्रवासी यात्रेकरू होते. जीव शिव होतो. म्हणूनच देवाची या द्वारी बसावे या क्षणभरी. अचानक आलेल्या संकटाने, होणाऱ्या गैरसमजाने, वादविवाद यामुळे नाती तुटतात, विसटतात. पण जिथं प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा असतो तिथे या संकटांना खूप वेळ टिकता येत नाही. पण जिथे या गोष्टी नसतात तिथे कोणीही कितीही प्रयत्न केला तरी तुटलेल्या धागा जोडता येत नाही. येणारी संकट तुमचे हात आणि हिंमत किती बळकट आहे हे बघायला येतात. जो माणूस आपल्या माणसांचा हात सोडत नाही आणि संकटात हिंमत हरत नाही त्याला संकट काय हरवतील. तो माणूस तर अजिंक्य आहे. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधात होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही, तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो. जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात ती सतत धडपडत असतात. लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात, कारण ती पडत असतात. पण खरं म्हणजे ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात. एक छान विचार आहे का? उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैनच पडत नाही. जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जिवंत असेल तर त्याला जागीच ठार मारतात. जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो, पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही. फक्त हेच मला समजत नाही, सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतका प्रेम का आहे? लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणं पुण्याचं काम आहे. तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल. एकदा विचार करून नक्कीच बघा आणि आवडला तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा. सद्गुरू सांगतात, देव इतका वेळ नाही. अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील तुमचे सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखीन काय देणार देव? दगड एकदाच मंदिरात जातो पण तो देव होतो. माणूस अनेकदा मंदिरात जातो पण तो दगडच राहत असतो. मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही. कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ते गात नाही. त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाहीत. मन वळू नये अशी श्रद्धा हवी. निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी. सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी. कधी विसरू नये अशी नाती हवी. अश्रू सांगून जातात दुःख किती आहे. विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे. गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे. संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे. वाचा सांगून जाते माणूस कसा आहे. संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे. ठेच सांगून जाते लक्ष कुठे आहे. डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे. स्पर्श सांगून जातो मनात काय आहे आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत. व्यवस्थापन विनम्रता आणि विचार दाखवून जातात की व्यक्तिमत्व आपले कसे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादं पुस्तक असतं जे की अर्धवट वाचलेलं असतं. विषय हा नसतो की ते पुस्तक आवडलेलं नसतं. विषय असतो. माऊली सांगतात, माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे. कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नये. जेव्हा नेती त्याचा हिशोब करते ना तेव्हा तेथे कोणाचाही वशिला चालत नाही. 4 दिवस एकांतवासात जा. लोक तुमचं नाव सुद्धा विसरतील. मनुष्य जन्मभर या अहंकारात जगतो की आपण लोकांकरिता विशेष आहोत. परंतु वास्तविकता ही असते की तुमच्या असण्या नसण्याने कोणालाही काही फरक पडत नाही. ज्याची जितकी गरज तो तितकाच तुमचा वापर करीत असतो. न रुकी वक्त की गर्दिश ना जमाना बदला. पेड सुका तो परिंदोनेही ठिकाणा बदला. देव पण माणसाला कसे कसे दिवस दाखवतो ना. मनात असंख्य भावना देतो. भावनांसोबत वेदनाही देतो. कोणासोबत तर कोणाशिवाय जगण्याचे बंधन देतो. पूर्वजन्मीचे नाते निभवण्यासाठी भेटी घडवून आणतो आणि पूर्वजन्मीचे ते अपूर्ण नाते या जन्मीही अपूर्णच ठेवत असतो. माणसांसारखं तोही भावनांसोबत खेळतो. नशीब तर तूच घडवतोस ना देवा, मग मोजकेच समाधान सुख दे ना.
तूच सुखाचे धग दाटून आणतोस, पण क्षणातच निराशेचा पाऊसही पाडतोस. कळकळीचे सांगणे ऐकशील का रे? प्रत्येकाचे नाते त्याच जन्मी पूर्ण करशील का रे? चांगल्या माणसांच्या आत्मसन्मानाला कधीच ठेच लावू नये, कारण सुंदर काच फुटली की तिचे रूपांतर धारदार शस्त्रात होत असते. हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले एका चित्रकाराला. त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला, पण त्याला हँडलच बनवले नाही. कोणीतरी विचारले, याला हँडल का बनवले नाही? तेव्हा त्या चित्रकाराने मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले, हृदयाचे दरवाजे आतून उघडतात, बाहेरून नाही. तर स्वामी भक्तांनो, असंच आपलं स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं हे कळलं तर आयुष्य भावगीत आहे. किती ताणायचं आणि कधी नमत घ्यायचं हे उमजलं तर आयुष्य निसर्ग आहे. किती आठवायचं आणि काय विसरायचं हे जाणलं तर आयुष्य इंद्रधनु आहे. किती रुसायचं आणि केव्हा हसायचं हे ओळखलं तर आयुष्य तारांगण आहे. कसं सतर्क राहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं हे जाणलं तर आयुष्य नंदावन आहे. कुठे कधी किती काय केव्हा कसं यातच समतोल साधता आला तर आयुष्य खूप सुंदर आहे. लक्षात असू द्या, उगाच गर्दी नात्यांची भासवितात. आपलीच सारे जवळचेच असे कोणीच नाही. तगमग होई अंतराची नववितात. शब्दांसारे खरे आपले असे कोणीच नाही. घुसमट होते मनात, शमवितात बंध हे रेशमाचे. बोलणे शब्द अंतरीचे आपले कोणीच नाही. वेदनेचे बाजूबंद वेढलेले, अश्रू अनावर होता आपले कसे कोणीच नाही. विकल्प उपलब्ध आहेत, मन शांत करण्यास आपले असे कोणीच नाही. लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी अकोट चादूर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात, पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी वाचारांशी ठाम राहावे. माऊली बोलतात, कोणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, खूप प्रगती होईल. कारण समाजात दुसऱ्यांच्या घराला आग लावून स्वतःचे वांगे भाजणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे. अशा लोकांना ओळखा व 4 पावलं दूरच राहा. माऊली बोलतात, जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाडू माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोकात समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कडू असलं तरी ते पराजित होत नसते. तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहते नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी एक अकूट चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचारांशी नेहमीच ठाम राहावे. बघायला गेलं तर आयुष्य खूप सोपं असतं. जगायला गेलं तर दुःखातही सुख असतं. वाटायला गेलं तर अश्रूतही समाधान असतं. पचवायला गेलं तर अपयशही खूप सोपं असतं. हसायला गेलं तर रडणंही आपलं असतं. बघायला गेलं तर आयुष्य खूप कठीण नसतं. नाती जपण्यात मजा आहे, बंद आयुष्याचे विझण्यात मजा आहे. झुकलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना एकटे आलो तरी सर्वांचे होऊन जाण्यातही मजाच आहे. आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. किंवा तणाव पूर्ण करू नका. नेहमी स्वतःसाठी वेळ काढा. त्यामुळे आयुष्यात वर्षे वाढलीच असं नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल. माऊली बोलतात, जीवनात या गोष्टीमुळे खूप त्रास सहन करावा लागतो. एक आपला साधा स्वभाव, कमीपणा घेणे, जबाबदारी स्वीकारणे, चांगल्या सवयी, चांगले विचार, चांगले शब्द, माणुसकी दाखवणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आवडत्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे. शेवटी कोणीच कोणाचे नसते. श्रीरामासारखा पती असूनही सीता हरणाच्या वेळीस कोणी नव्हते. द्रौपदीचे 5 रक्षक असूनही वस्त्र हरणावेळी तिचे कोणी नव्हते. राजा दशरथाला 4 पुत्र असूनही अंत समयाला जवळ कोणी नव्हते. लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते, मरताना जवळ कोणी नव्हते. भगवान श्रीकृष्ण सर्वशक्तिमान होते, बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते. शरशय्येवरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनेचा भागीदार कोणी नव्हते. अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते, चक्र व्यवहारातून काढणारे कोणी नव्हते. या जगात आपलं कोणीच नाही. चांगले कर्म तेवढे चांगले ठेवा, त्यांचेच फळ आपल्याला भोगायचे आहे. लक्षात असू द्या, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जिथे जन्माला कोणत्या घरात यावं, जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही. आयुष्यात माणसं कशी भेटतील, मार्ग दाखविणारी की मार्ग अडविणारी हे सुद्धा आपल्या हातात नाही.
ज्या पैशांच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमच असेल असेही नाही. ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालांतराने त्याला सुद्धा सुरक्त्या पडतात. ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत. ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ते सुद्धा उतरवयात आपली काळजी करतीलच असे नाही. ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात. जेव्हा वेळ चांगली असेल तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असली तेव्हा रडू नका. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरी सुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवतो. चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहेत आणि चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळतील हे अंतिम सत्यही आहे. स्वामी भक्तांनो, माऊली बोलतात, देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्यांचा काहीच उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन्ही गोष्टी कधी संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दुसरं अंतःकरणातील देवपण. हे संपलं की माणूस संपला. माऊली बोलतात, मानसशास्त्र सांगतं जेव्हा तुमची स्वतःची काळजी घेऊ लागला तुमची परिस्थिती सुधारते आणि तुम्ही आनंदी राहू लागता. तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता आणि यामुळे चांगल्या गोष्टी सुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागत असतात. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, कोणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा. प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं. चुकलेला पाऊस कधीतरी सरळ पडावं. चुकलेल्या कधी कोणा द्यावा विसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. हक्काचा असं आपला एक माणूस असावं ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं. रुसलेला क्षण कधी खुदकन हसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरूनच जावं. हातात हात घेऊन अलगद येऊन जावं. लपून पाठीवर वार त्याचा नसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत आणि संकट आल्याशिवाय डोळेही उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं. माऊली बोलतात, एवढा प्रवास नक्कीच करा जिथे तुम्हाला तुमचा शोध लागेल. आयुष्याच्या वाटचालीमध्ये सतत आनंदी राहिलं पाहिजे. ज्या मार्गावर जाऊन तिथे उपयोगी ठरलं पाहिजे. आयुष्याचा प्रत्येक टप्पा हा मजेशीर असतो. त्यांची गंमत अनुभवली पाहिजे. शक्य होईल तिथे आयुष्यात GST लावलं पाहिजे. अर्थात जी म्हणजे गुड थिंकिंग, S म्हणजे सिम्पल लिव्हिंग आणि T म्हणजे टेन्शन फ्री लाईफ. माऊली बोलतात, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. स्वामी भक्तांनो, नेहमीच लक्षात असू द्या, काही लोकांचं किती छान असतं ना. आपल्याला वाटेल तेव्हा बोलायचं, वाटेल तेव्हा टाळायचं, वाटेल तेव्हा जवळ यायचं, वाटेल तेव्हा दूर लोटायचं, वाटेल तेव्हा हात धरायचा, वाटेल तेव्हा साथ सोडायची. फिक्रीच नाही कशाची, कोणाच्या अश्रूंची, कोणाच्या भावनांची, कोणाच्या अपेक्षांची, कोणाच्या अस्तित्वाची आणि कोणाच्या जीवाचीही. गुंता करून काही होत नाही. जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. कितीही कोरले बांध, भूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही इथे राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्तीच कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनातली संघर्षाची एक कथा असते. ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायची असते. कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते. कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटाची असते. हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कोणी मिळणं हे नशीबच. नाहीतरी सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो. म्हणून तो मंदिरात जातो. कोण मंदिरात जातो? तर सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल देवाचे आभार मानायला. कोणाला त्याने ऐकायला कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल, पण ते कंटाळवाणं नसलं तरी ते खरं असतं. प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा ह्या असतातच. मी देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? देव उत्तरला, मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो. त्यामुळे तो वर्तमानही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधी मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही.
आपण जे ठरवतो वा ठरवलेलं असतं ते कधीच करता येत नाही किंवा होत नाही. तसेच जे होते वा घडते ते सुद्धा अनपेक्षित असते. कदाचित वाईट घडले म्हणून आपण खूप काळजी घेतो, पण तसे काहीच घडत नाही. पण कधीकधी अचानकच काहीतरी अनपेक्षितपणे वाईट घडते व आपण काळजीपोटी विचार करत बसतो. त्यामुळे बऱ्याचदा मनुष्य विचार करूनच थकतो व मनावर ताण घेतो आणि त्यामुळेच आजारी होतो. यावर उपाय? जी गोष्ट घडलेली आहे त्यावर विचार न करणे. कारण जी गोष्ट आपल्या हाताबाहेरची असते तिच्यावर प्रमाणापेक्षा जास्त विचार केल्यास आपण जेवढं जगणार आहे त्या अगोदरच आपलं आयुष्य संपलेलं असेल. तसेच जी गोष्ट घडणार आहे तिचा जर अजिबात विचार न करणे. कारण जी गोष्ट घडलेली नाही त्याची चिंता वाहून काय फायदा? तर सध्या जे घडत आहे त्याचेच आकलन करा आणि आनंद घ्या. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. जशी असात तो साखर, तसा देहात हो ईश्वर. जसे दुधांमध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी. देह देहात देहात, का हो जाता देवळात. माऊली बोले, देह देव का पाहना. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या. जसे पंक्तीमध्ये मीठ वाढणारा पुन्हा मीठ वाढायला येत नाही, तसेच आयुष्यात काही लोक तसेच मिठासारखे असतात. प्रत्यक्षात त्यांचे असण्याने कदाचित काही फरक पडणार नाही, पण त्यांच्या नसण्याने खूप फरक पडतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाचे वाटणाऱ्या लोकांना जपा, कारण आयुष्याच्या पंक्तीमध्ये ते कदाचित पुन्हा येणार नाहीत. आयुष्य जगण्यासाठी आपली सोपी पद्धत हवी. जिथे आपली कदर नाही तिथे कधीही जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते कधीच खायचं नाही. जे खरं सांगूनही रागवतात त्यांना मनवत बसायचं नाही. जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र करायचं नाही आणि कितीही संकट आले तर कोणालाही घाबरायचं नाही. कष्टाची भाकरी गोड लागली, लुटावी कोणाला कधी जमलेच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ होता, मुखवटा लावणे जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही. जीवन साधे सरळ आहे. भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारखे प्रेमळ माणसांची मोठ बांधली. आजपर्यंत काही कमी पडलेच नाही. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपल्या माणसाच्या रागाला चुकीचं समजायचं नसतं. त्याला आपली काळजी वाटते आणि आपण निष्काळजीपणा दाखवलो, त्याचं ऐकलं नाही की मग त्याची चिडचिड होत असते. विनाकारण चिडत नसतो कोणी कोणावर. महाभारतात शिशुपाल वधाच्या वेळी कृष्णाने सुदर्शन चक्राने शिशुपालाचे शिर धडापासून वेगळे केले, पण सुदर्शन चक्र परत येताच ते कृष्णाचे बोटच कापत चालले. तेव्हा द्रौपदीने साडीचा तुकडा बांधून तो रक्त थांबवले. तेव्हा कृष्णाने तिला तिच्या रक्षणाचे वचन दिले आणि ते द्रौपदी वस्त्र हरण्याच्या वेळी निभावलेही. माऊली बोलतात, पैसा पैसा पैसा, अरे हे तू ऐसा कैसा. माणसं जोडतोस, माणसं तोडतोस, क्षणातच होतं नव्हतोस करतोस. तुला मिळवण्यासाठी राब राब राबायचं, उभं आयुष्य खस्ता खाऊन जगायचं. तू वाचलंस तरच कुणीही ओळख दाखवतं, नाहीतर एकटंच कुठं जगायचं. अरे तुझ्यापुढे नाही माणसांचं मोल, तुझ्याशिवाय ठरते माणुसकी फेल. पृथ्वीसारखी दुनिया फिरते तुझ्यापुढे गोल गोल, पण गरिबांचं आयुष्य होते माती मोल. कसा रे उभा राहू तुझ्याशिवाय, तुला मिळवण्यासाठी जगतोय मी कष्टप्राय. याला काहीच नाही तर उपाय, जो देईल मला खरा आनंद जगाय. लक्षात असू द्या, माऊली आपल्याला सतत सांगत असतात. स्वामी भक्तांनो, पैसा आपण काय कमालीची गोष्ट आहे. ज्याच्या जवळ नाही त्याची कोण इज्जत करत नाही आणि ज्याच्या जवळ आहे तो कोणाची इज्जत करत नाही. सुगंधाने दरवळत राहावं आणि वाऱ्याने वाहत राहावं. वाहता वाहता वाऱ्याने सुगंधाला उचलून न्यावं. वाऱ्यालाही गुंठ जमलं सुगंधालाही धरून ठेवणं. सुगंधालाही कुठं जमलं वाऱ्यासोबत झुळून होणं. त्यांचं त्यानंच काम करावं, उगाच कशाला वेर घ्यावं. तर स्वामी भक्तांनो, असंच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.